100 एकरावर लग्न सोहळा, आलिशान मंडप, राज्यातील खासदार, आमदार, मंत्री आणि उद्योजकांना निमंत्रण, कीर्तनकारांची मांदियाळी, जेवणाची रेलचेल, शाही लग्न सोहळा उद्या रविवारी संगमनेरमधील गुंजाळवाडीत होत आहे. आता शाही लग्न सोहळा एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरातील किंवा उद्योजकाच्या घरातील असणार असं तुम्हाला वाटलं असेल, पण हा लग्न सोहळा आहे आपल्या कीर्तनातून खळखळून हसवणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा. इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल याच्याशी होतोय. हा विवाह सोहळा रविवारी 3 मे रोजी सायंकाळी 6:50 होणार आहे. या लग्न सोहळ्याची जोरदार तयारी गुंजाळवाडीत सुरू आहे. या सोहळ्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल 100 एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी आलिशान मंडप उभारण्यात आलेला आहे. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही इथं पार पाडणार आहे. त्यानंतर कीर्तन पुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे. इंदुरीकर महाराजांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, खासदार तसेच राज्यभरातील अनेक दिग्गजांना विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. तसंच राज्यातील संत, महंत, कीर्तनकारही सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. साखरपुडाही शाही, लग्नही शाही. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कीर्तनातून साधेपणाचा सल्ला देत होते. साधं लग्न करा, खर्च कमी करा असे अनेक कीर्तनातून महाराज सांगत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात पार पडला. त्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. त्यानंतर निवृत्ती महाराजांनी ट्रोलर्सला चांगलंच फटकारलं होतं. लग्न आणखी जोरात करणार, काय बॉम्बलायचं ते बॉम्बला असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं. आता ते मुलीचं लग्न शाही पद्धतीनं करत आहेत.